हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम जय 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 राम जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी हा हा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर पाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्वसुखाचे आगर पाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम विष
विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवरी अलंकापूर या भूमीवरी अलंकापूर हे भूमीवरी अलंकापूर तये स्थळी माझ्या जीवीचा उठेवा स्थळी माझा जीवीचा उठवा तये स्थळी माझ्या जीवीचा उठेवा स्थळी माझा जीवीचा उठवा नमीन ज्ञान देवा जाऊनिया नमी नमी नान देवा जाऊ लिया नमी नमी नान देवा जाणू लिया सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष तयासी घडता नित्य प्रदक्षिणा तयाची घडता नित्य प्रदक्षिणा तयासी घडता नित्य प्रदक्षिणा जयाची घडता नित्य प्रदक्षिणा नाही पार पुण्यावास स्वर्गी अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी भागीरथी आदि करुणी तीर्थराज भागीरथी आद करुणी तीर्थराज ऐशिया स्थळी समाधी ज्ञानेश्वर स्थळी समाधी ज्ञानेश्वर ऐशिया स्थळी समाधी ज्ञानेश्वर ऐशिया स्थळी समाधी ज्ञानेश्वर एका जनार्दने ठाव अलंकापूर एका जनार्दने ठाव अलंकापूर एका जनार्दने ठाव अलंकापूर तये स्थळी माझ्या जीवीचा उठेवा स्थळी माझा जीवीचा उठवा तये स्थळी माझ्या जीवीचा उठेवा स्थळी माझा जीवीचा उठवा नमीन ज्ञान देवा जाऊनिया नवीन नवीन देवा जाऊ लिया नवीन नवीन देवा जाऊ लिया विठोबार कुमाय विठोबार कुमार जय विठोबार कुमाय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाय विठोबार जय जय विठोबार कुमाय विठोबार कुमार विश्रांतीचे ठाव ते आलं माहीर विश्रांतीचे स्थान संतांचे माहीर विश्रांतीचे ठाव संतांचे माहेर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते अलंकापूर अलंकापूर या भूमीवर अलंकापूर तयस्थळी माझा जीवीचा उठेवा तयस्थळी माझा जीवीचा उठेवा या भूमीवारी अलंकापूर
भूमीवरी अलंकापूर तळे तळे माझ्या जिव्याचे देव तळे तळे माझ्या जिव्याचा देवा नमिदान देवा जाऊनिया नवीन देवा जाऊनिया नवीन देवा नंदनान देवा जाऊनिया विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवरी अलंकापूर तये स्थळी माझ्या जीवीचा ओ ठेवा नमीन ज्ञानदेवा जावोनिया सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती पुढे बसाना ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष तयासी घडता नित्य प्रदक्षिणा नाही पार पुण्यावास स्वर्गी अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी भागीरथी आदि करुणी तीर्थराज ऐशिया स्थळी समाधी ज्ञानदेव एका जनार्दनी ठाव अलंकापूर स्तये स्थळी माझ्या जीवीचा ओ ठेवा नमीन ज्ञानदेवा जाऊनिया महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं सकल संतांच्या
आणि आपल्या संप्रदायाचं उपास्य दैवत पांडुरंग परमात्म्याच्या चरणी माझा माथा विनम्रतेने नतमस्तक करत आज पांडुरंग परमात्म्याच्या पवित्र दरबारात कीर्तन सेवा करण्याचा सुयोग समस्त ग्रामस्थ सज्जनांच्या करवी मला प्राप्त झालेला आहे। या गावाची या विज्ञान युगात संगणकाच्या कालखंडात झालेली प्रगती, त्याचा आयाम, विस्तार, भौगोलिक स्थिती आणि चतुस्सीमा ही गोष्ट वाखाणण्यासारखी आहे। एक हे झालं प्रापंचिक सत्तेबद्दलचं। दुसरं एक प्रकरण आहे, पेशव्यांच्या कालखंडात, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कालखंडात, छत्रपती शिवरायांच्या कालखंडात, धर्मवीर संभाजी महाराजांच्या कालखंडात, हेमाद्रीच्या कालखंडात आणि भवानीदास कुसरीच्या कालखंडात आणि यादवांच्या कालखंडात पाषाणाची दगडी मंदिरं रेखी व चोखी व असायची। त्याला श्रीयंत्र असायचं, त्याला गोमुख असायचं, त्यावरती भिन्न भिन्न प्रकारच्या देवी देवता कोरण्यात येत असायच्या। उदाहरणार्थ गणपती असेल तर नंदी, भृंगी, शृंगी या उपदेवता त्या पाषाणात ते कोरत असायचे। असं एक मनोहर पांडुरंगाचं मंदिर, म्हणजे माझ्या वाक्यातनं कदाचित अतिरेक किंवा अधिक पण होईल, त्याबद्दल क्षमा मागतो, पण मुंबईमध्ये हे प्रति पंढरपूर आहे अशी माझी मानसिकता प्राप्त होती। आणि केवळ मंदिर नाही तर त्या मंदिराची टापटीप, प्रसन्नता, पूजा अर्चा, नैवेद्य, कुलधर्म, कुलाचार, देवाला त्या पुजाऱ्याच्या करवी असलेला शृंगार, काकड आरती, मंगल आरती, सेजारती, हे सगळं वाखाणण्यासारखं आहे, अतिशय उत्तम आहे। शहरातली कीर्तनं बहुतेक मी टाळतो, कारण गाड्या, स्पीकर, पंखे, गोंगाट, लोकांची बडबड, ग्राउंड कमी असतं आणि गरमाठ अधिक प्रमाणात असतं। त्यामुळं ग्रामीण भागात समाजही प्रचंड असतो आणि ऐकणारा श्रोता अधिक ज्ञानी असतो। शहरात तुमच्या सगळ्यांचं शेड्यूल एवढं बिजी आहे की जवळजवळ हे टोप्यावाले सगळे देशावरचेच लोक मला दिसतात। एक ठराविक वर्ग आहे। मला 49 इयर म्हणजे 49 वर्ष मुंबईत प्रवास करत करत झालेत, त्यामुळं ऐकणाऱ्यांची संख्या कमी। हा मुंबईकरांचं एक काम चांगलं आहे। कोणतं काम चांगलं आहे? त्र्यंबकेश्वरला त्यांच्या वैयक्तिक धर्मशाळा अतिशय चांगल्या आहेत, पंढरपूरला त्यांच्या धर्मशाळा अतिशय उत्तम आहेत। आत्ता मी उपमहापौरांच्या निवासस्थानी गेलो होतो, त्यांनी मला सांगितलं की मी आता खंडेरायाच्या मार्तंडाच्या दरबारात कनकगिरी पर्वताच्या रांगेत मराठीत जेजुरी गडावरती मी आता धर्मशाळा निर्माण करतो आहे। काय होतं, माझा जो अनुभव आहे तो प्रदीर्घ आहे। एका गावातनं एकच दिंडी आणि एकच बुवा मार्गदर्शक पूर्वी असायचा। आता त्या बुवातून दुसरा बुवा तयार झाला, म्हणजे एका गावातून 2 दंड्या तयार झाल्या। परिणामी आदरणीय साहेब मग 2 धर्मशाळा तयार झाल्या। मग त्याचे ट्रस्ट, त्याचं हिशोब आणि त्याच्यात होणारे वादविवाद, यामुळं बुवा आणि महाराज लोक अडचणीत निर्माण होतात। महाराज लोकाला 3 गोष्टीतच संकट आहे। मला जे कळलं आहे, अभ्यासात स्टडी केला ते सांगतो। 3 प्रकरण आहेत। एक स्त्री चारित्र्याच्या बाबतीत, दुसरं प्रकरण पैसा आणि तिसरं प्रकरण राजकारण। या 3 गोष्टीपासून माणूस स्वतंत्र असला की त्याचा देवही बाल बाका करत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। जे करतायत त्यांना करू देत, त्यांचा तो हाडामासाचा पिंड तयार झाला आहे। आपण त्यांचं मार्गदर्शक असावं, आपण चुकल्यावर त्यांना सांगावं, आपण त्यात सक्रिय होऊ नये असं मला पर्सनल वाटतं। यावर तुमची जी भावना असेल तसं तुम्ही स्वतंत्र संविधानाच्या घटनेप्रमाणे वागा, कारण मी माझं बोललेलं तुम्ही ऐकावं असा माझा प्रतिबंध नाही। मी काय 1.25 तासापुरता तुमच्या गावात आहे, उद्या पुन्हा दुसरे वक्ते येतील, तिसऱ्यांदा पुन्हा अजून एखादे विद्वान कीर्तनकार येतील, त्यामुळं ऐकणाऱ्यांच्या कानाची द्विधा निर्माण होते। आणि मी सातत्यानं या कॅमेऱ्यासमोर महाराष्ट्रात रोज वेगळे विषय घेऊन जाण्याचा प्रयास आणि प्रयत्न करतो आहे। मी ऐरोलीला जेव्हा ताईंच्याकडं आलो तेव्हा मी एक नवीन अभंग घेतला होता, म्हणजे अभंग गाथेतलाच पण लोकांना नवीन वाटणारा। तो अभंग होता, लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड, करीतसे खंड दुश्चिन्हांचा। त्या वासिंद, पडघा आणि वाशेरे गावी आलो, तिथे मी रुद्र 11वा अवतार करी दुष्टांचा संहार अभंग निवडला।
त्याच्यानंतर आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा हा नवीन अभंग. जनरल बुवांचं काय होतंय, संत प्रकरण, नामप्रकरण, मागणी आणि काला, संपलं मटेरियल. नाविन्यपूर्ण या मीडिया तंत्राच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून एक तर युवती युवक आपल्या परमार्थात सक्रिय नाहीत, क्षमा मागतो. स्वाध्यायात, प्रजापितामध्ये, बैठकीमध्ये, निरंकारीमध्ये जेवढे तरुण तरुणी इरिस्पेक्टिव्ह आहेत तेवढे आपल्या संप्रदायात कमी आहेत, अशी मानसिकता माझी आहे. आणि त्यांना येण्यासाठी आपणच प्रॉब्लेम केले, त्याला कारणीभूत आपण आहेत. आपण आल्या आल्या म्हणतो हार घालताना, तुला माळ आहे का, नाही बैस खाली. तो डिस्टर्ब होतो ना, थांबला जातो. कोणी एखादी पोरगी पाया पडायला आली की मी तुझ्याकडे जेवेल, पण तुला माळ आहे का, तिला माळ नसते. तिला वाटतं बुवांना विनाकारण मी घरी बोलवलं. तर मला वाटतं सुरुवातीलाच हा प्रतिबंध जर शिथिल केला तो लोक ओळतील. अन्य पंथातले लोक एकादशी गोपीचंदन माळेचा प्रतिबंध घालत नाहीत. तो प्रतिबंध असावा, पण तो हळूहळू डहाळे हळूहळू. टॅबलेट आणि लिक्विड घेताना डॉक्टर लगेचच अँटीबायोटिक किंवा हाय ड्रग देत नाहीत. त्याची प्रकृती, टेटस्कोप, नाडी, ECG, सोनोग्राफी करूनच त्याला एक एक स्टेप बाय स्टेप त्याची ट्रीटमेंट वाढवत असतात. तसं वक्ता, विद्वान आणि महाराज वारकरी यांनी ज्याच्याकडं जाऊ तिथे लगेचच माळेचा आग्रह केला तो लोक मला वाटतं आपल्यापासून दुरावल्या जातील. मी माझ्या कीर्तनात कोणाला माळ घाला असा आग्रह करत नाही, फक्त गावकऱ्यांना एक प्रार्थना करत असतो, तुम्ही घालू नका पण माझ्या काढू नका, एवढीच तुम्हाला प्रार्थना. मी माझं कीर्तन तुम्हाला कोणालाही कंटाळवाणं होऊ देणार नाही. अतिशय सुव्यवस्थित, क्रमवार, स्टेप बाय स्टेप. विद्यापीठात एखाद्या PhD धारक अभ्यासक विद्यार्थ्याचा वाहेवा व्हावा तसं क्रमवार अभंगाच्या मी प्रत्येक चरणाला पैलू पाडत ते तत्वचिंतन सोपं, सरळ, साधं करून तुमच्या गळ्यात कसं उतरवेल आणि हृदयाला कसं ठसावेल आणि कर्ण इंद्रियाला आनंद कसा मिळेल याचा प्रयास आणि प्रयत्न मी करणार आहे. या ठिकाणी राहुल जी आपण आलात तुम्हाला धन्यवाद. पोलीस खात्यात काम करू नये वारकरी अंगानं जीवन जगणारे आमचे बोळिंग साहेब आले, त्यांनाही मी खूप धन्यवाद देतो. कळत नकळत कोणी महाराज लोक असतील तुम्हा सगळ्यांना माझा कोटी कोटी नारायण रामकृष्ण हरी. आमच्या सगळ्यांचे सिनियर मोस्ट, वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, आदरणीय जोग महाराजांच्या भजनी मठाची परंपरा अखंड अव्याहत चालवणारे श्रद्धेय घुले बाबा येणार आहेत, त्यांनाही माझा आवर्जून जय हरी नमस्कार तुम्ही सगळेजण विदित करा. सांगा विणेकरी, आमचे माऊली, 2 पखावज वादक, चित्रीकरण करणारा कॅमेरा, अन्नदाते, आयोजक, उपासक, हितचिंतक, समीक्षक, मीडिया तंत्र, माता भगिनी, आबालवृद्ध, पखावजाच्या कणकीपासून ते अगदी बुवा लोकांच्या हाराच्या बुक्क्याच्या ताटापर्यंत तयारी करणाऱ्या सर्व सदस्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देऊन त्यांच्यासाठी टाळ्यांचा एकदा कडकडाट सगळेजण करा. पुन्हा एकदा माझी भावना व्यक्त करतो, तुमचं मंदिर फारच अफलातून आहे. एकदा मी विश्रांतीला इथे मंडलिक नावाच्या ब्राह्मणाकडे होतो आणि सकाळी उठून अशोकरावाला बरोबर घेऊन नाईक साहेबांनी बांधलेलं एका पर्वताच्या रांगेत असलेलं शिवमंदिर मी पाहिलं आणि मला असं वाटलं की या मंदिरातच मी राहावं काय. मी इतकं सुंदर अफलातून ते मंदिर आहे. गावाची डेव्हलपमेंट होती, चतुसीमा सुधारते, पण पारमार्थिक डेव्हलपमेंट मात्र शिथिल झालेली असती. ते होण्यासाठी वार्षिक नामसप्ताह एवढी चार्जिंग असते, अन्यत्र ते टिकत नाही. फार अन्य संस्था आणि संप्रदायात टिकाऊपणा आहे. महिन्याला 8 दिवसाला चर्चासत्र आहे, आपल्याकडं ते नाही आहे. हा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडं प्रचारकांचा अभाव आहे. इस्कॉनमध्ये गीता घेऊन वेल एज्युकेटेड डॉक्टर, LLM, लॉयर किंवा IT क्षेत्रातले इंजिनियर पोरपुरी त्या वैष्णव संप्रदायाचा संन्यास घेऊन ऊर्ध्व पुंड्र गोपीचंदन लावून गीता अमेरिका, लंडन, फ्रान्सपर्यंत ते प्रचार करतात. आपल्याकडं श्रीमंताला लाज वाटते हरिपाठाचं पुस्तक हातात घेऊन उभा राहायला. हा प्रॉब्लेम आहे आपला. त्यामुळं कीर्तनं साहेब लोक ठेवतील न ठोकतील, आपली जी बाळासाहेब ठाकरेंच्या सारखी वारकरी संप्रदायात माझी ठोस भूमिका आहे ती स्वच्छ आहे. पटेल निमंत्रण द्या, न पटेल तर कधीच बोलू नका. विठाला आज अभंग अपरिचित आहे आणि साधारणपणे 7 चरणाचा अभंग आहे. अभंगाला पैलू पाडण्याच्या आत मी जरा समीक्षा करायला सुरुवात करतो
आणि तुमच्याकडनं आरंभाला टाळ्या घेतो म्हणजे वातावरण तापेल, तुम्हाला सगळ्यांना बरं वाटेल. टाळी वाजवण्यामध्ये प्रत्येक पॉईंट दबला जातो, ॲक्युप्रेशर होतं, ब्लड सर्क्युलेशन होत नाही, उत्तम होतं, पक्षाघाताचा अटॅक येत नाही, म्हणजे अंगावून वारं जात नाही. याकरता टाळी वाजवावी, गुढी उभारावी आणि वाटती चालावी पंढरीची. हा नियम आहे. आवाज कमी ठेवा, वादक गायक आणि बुवांचा आवाज मर्यादित असावा, एवढाच ठेवा, वाढू नका आवाज. श्रोते हो, मी वाक्य असं बोलतो, संत जन्माला येतात गोदेच्या काठी, पंत जन्माला येतात कृष्णेच्या काठी आणि महंत उदयाला येतात नर्मदेच्या काठी. लक्षात धरा. त्यापैकी पंतांचं वाङ्मय असे, पंत वाङ्मयात शब्द अधिक आहेत. फॉर एक्झाम्पल कसं, कोणी एक विचित्र पुतळा जेवा वयासी बैसला, पात्री जेवण जीविता अतिबळे, पात्रीची तो भक्षिला, त्याची जी वनिता वनात फिरता, सूर्यास प्रार्थी सदा, बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा, षणमाशीचा वायदा. शब्द खूप झाले, अर्थ फार छोटा आहे. काय अर्थ आहे? भुंग्याची बायको म्हणजे मादी विचारते काही जणींना, अगं माझे पती तुम्ही इकडे तिकडे ऐरोलीला, गुठेवलीला, इकडे खांदा कॉलनीला, नव्या मुंबईला कुठे पाहिले का गं, पाहिले का गं? मग ती सज्जनी म्हणाली, त्याचा रंग कसा आहे? काळा कभिन्न आहे आणि पिवळा पिवळा मधनं दिसतो. असं क्रिया करताना माझा नवरा तसा कठोरच आहे. तो कमल दलात गेला, मकरंद चाखायला लागला, सूर्य मावळला, ते कमळ हत्तीनं सोंडेत धरलं, पटकवलं, तो गतप्राण झाला. एवढा अर्थ याचा. संत वाङ्मयात तसं नाही. बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशाशी विश्व थोकडे. पसायदानाला पूर्ण या भारतात अजून कुणी करू शकलं नाही. हरिपाठावरती साग्र चिंतन अजून झालं नाही. नट नटी नाट शृंगाराचं तत्वचिंतन या बाबतीत अजून सखोल चिंतन झालेलं नाही. 65 अमृत अनुभव लोकांच्या पर्यंत जेवढा पोहोचायला अपेक्षित आहे तेवढा गेलेला नाही. नाथरायांच्या आनंद लहरी, हस्तामलक आणि त्रोटक ही शांकरी परंपरेतल्या अद्वैत वेदांताची ग्रंथ अजून लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीत. ज्याचं लग्न होत नाही त्याला कदाचित रुक्मिणी स्वयंवराचं पारायण करण्याचा योग येत असेल, पण त्याला अर्थ कळला असेल असं मला वाटत नाही. श्रोते हो, पंतांचं वाङ्मय स्वतंत्र आहे, त्यात लालित्य आणि साहित्य आहे. वारकरी संतात सिद्धांत आणि प्रमेय आहेत. ऐकताय ना? वारकरी संतात सिद्धांत आणि प्रमेय आहेत आणि त्या प्रमेयाचं चिंतन आणि समीक्षण करणं हे निवडलेल्या वक्त्याचं उत्तम कार्य असतं. केवळ कीर्तन मंडपातून द्रव्य घेणं एवढंच बुवांचं काम नाही, तर त्याच्या मोबदल्यात अभंगाचा भाव लोकांना पचेल पटेल, कळेल आकळेल, समजेल उमगेल एवढ्या ताकदीनं तो मांडता आला पाहिजे. ही भावना माझी वैयक्तिक स्वतःची आहे. बरं, मराठी भाषा काही ज्ञानोबरायाच्या आधी नव्हती असं नाही आहे. आमच्या मराठवाड्यात बीड जिल्हा आहे, त्या मातीतला मी स्वतःचा आहे. ऐकता का? तिकडे मुकुंद राज आहेत आणि दासोपंत आहेत. दासोपंतांची पासोडी आणि मुकुंद राजांचा गीतेवरचा टीका करणारा ग्रंथ हा दत्त संप्रदायात होता, परंतु तो मराठी ग्रंथ बहुआयामी ठरला नाही. आज त्याची पारायणं ठराविक काही लोक सोडले तर अन्यत्र नाही. याचबरोबर महानुभाव संप्रदायाच्या परंपरेमध्ये शहागड नावाचं गाव आहे. बीड ते जालना, बीड ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करताना गंगा गोदेच्या काठावर तिथे महदंबा नावाची एक साध्वी होऊन गेली. तिने ढवाळे नावाचं प्रकरण लिहिलं मराठीत, पण तेही प्रसिद्ध झालं नाही. मग ज्ञानोबरांचं वाङ्मय प्रसिद्ध का झालं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. भगवद्गीते संकोच आहे. हे बोलताना मीडिया तंत्रासमोर मला बोलायचं आहे, हे रेकॉर्डिंग करून मोकळे होतील, पण आज ना उद्या ह्या क्लिपा एडिट होतील, लोकांपर्यंत जातील, तेव्हा प्रश्नाची उत्तर देताना मला नाकी नव येतं. त्यामुळे अभ्यास करूनच मला बोलावं लागतं. गीता कमकुवत पडली आणि कृष्णाचं कार्य शिथिल झालं. तुम्ही म्हणता जगाच्या देवावर तुमचा आरोप? हो, आरोपच आहे. तो असा आहे, ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य इथपर्यंतच गीता तत्वज्ञान सीमित राहिलं. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? मला यापेक्षा मराठी करता येणार नाही बरं का, लक्षात धरा तुम्ही. यापेक्षा खालच्या लेव्हलला मला चिंतन करता येणार नाही. या तिघापर्यंतच सीमित राहिलं ते. परंतु चांडाल, दुष्ट, दुर्जन, व्यभिचारी, करप्टेड आणि क्षुद्र वृत्ती असलेल्या सज्जनांचा उद्धार व्हावा ह्यासाठी गीतेला काम करता आलं नाही. ऐकताय ना? ऐकताय ना? हे काम
संस्कृतात झालं, पण उपनिषद वेद संस्कृत ब्रह्मसूत्रांची भाषा बहुजन कुळगोत्रातल्या सगळ्या समाजातल्या लोकांना कळेना, पचेना, पटेना, उमगेना. तेव्हा ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ दादांच्या चरणाजवळ बसून प्रवरेच्या पवित्र पात्रात नगर जिल्ह्यात शिवालयात संकल्प केला, ये मराठीयेचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. मी काय करील, प्लॉट शेतीचा 20 एकर आहे, पण पाण्याचा अभाव आहे, पण त्याच्यावर जर तलाव असेल तर एक दरवाजा उघडला की शेतकरी जसं पाणी आल्यावर पीक घेऊ इच्छितो, तद्वत मी आता ज्ञानेश्वरीचा, मी आता गाथेचा, मी आता कूटचिंतनाचा, मी आता अमृतानुभवाचा, मी आता 65 नावाच्या ग्रंथाचा एक एक दरवाजा वर करील. त्या तळ्यातून पाणी येईल आणि बहुजन कुळातले लोक तत्वज्ञानापासून जे वंचित आहेत त्यांचं क्षेत्र तत्वज्ञानाच्या भक्तीनं सुकावल्या जाईल. ही संतांची भूमिका लक्षात धरा तुम्ही. याकरता हा प्रयत्न आहे. म्हणून ज्ञानोबाराय वयाने लहान आहेत, नामदेवराय थोरलेत, गोरवाकाका थोरलेत, सावता महाराज थोरलेत, हे थोरलेत सगळेजण, निवृत्तीनाथ दादा थोरलेत. पण आपल्या संप्रदायात वयापेक्षा आणि मॅज्युरिटीपेक्षा त्याच्या आचरणाला, त्याच्या विद्वत्तेला, त्याच्या ज्ञानाला आणि त्याच्या शुद्धतेला प्राधान्य देण्यात येतं. म्हणून ज्ञानदेव वैष्णव मोठा यापेक्षा अजून एक प्रमाण आहे सगळ्यांच्या पाठातलंय. स्वर द्या महाराज. ज्ञानदेव म्हणता माया समूळ लया समूळ लया समूळ लया. ज्ञानदेव म्हणता माया देव ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. समाप्त होती. हा अभंग कोणाचा आहे? म्हणे नाम याचा नारा, म्हणे नामयाचा नारा, नमन माझे ज्ञानेश्वरा. कुणी कुणी नमन केलं, हे केलेलं नमन आत्ता मांडलं. अजून एक नमन आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. ओम शब्द देवा विना, देवी विना, दत्ता विना, शंकरा विना आणि नारायणा विना अन्यांना उपयोगात आणू नये. कारण की ते 3.5 मात्रेचं ओंकार आहे. आकार उकार मकार 3.5 मात्रा आहेत. किलक कवच अर्गला हे मंत्र आणि वेदमंत्र म्हणतानाच ओंकार प्रणवाचा विषय मांडावा. मग ज्ञानोबारायला नमन करताना ओम का म्हटलं, त्याचं कारण आहे. ज्ञानोबाराय केवळ ज्ञानोबाराय महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, साक्षात विष्णू असल्यामुळे ओंकार प्रणवाचा उच्चार त्यांच्यासमोर करण्याचा प्रघात पद्धती आपल्या संप्रदायात आहे. म्हणून ज्ञानोबाराय थोरलेत. ज्ञानदेवे रचिला पाया. मग आता इथं शंका आहे, यांच्या पूर्वी वारकरी संप्रदाय नव्हता काय? पंढरीची वारी नव्हती काय? ऊर्ध्व पुंड्र गुप्पी चंदन नव्हतं काय? गळ्यात कंठी तुळशी माळा नव्हती काय? शिखा म्हणजे सेंडी नव्हती काय? यज्ञोपवी जाणवं नव्हतं काय? होतं ना, होतं ना. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक, व्यास, अंबरीश, शुकशौनक, भीष्म, दालभ्य, रुक्मांगद, अर्जुन, वशिष्ठ, पुण्यानिमाम, परम भागवता नमामी वा वैष्णवान स्मरामी. ही वैष्णवांची यादी आहे. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश्च विभीषणः, कृपा परशुरामश्च, सप्तैते चिरंजीविनः. हे सगळे महावैष्णव होऊन गेले. आणि जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. मग आषाढी होतीच पद्मपुराणात, कार्तिकी होतीच, चैत्री होतीच, माघवारी होतीच. मग ज्ञानोबाराला प्राधान्य का? खंडित झालेली परंपरा
पुनर्जीवित करण्याचं काम माऊलींच्या करवी घडल्यामुळं त्यांना फाउंडर मानलेलं आहे. टाळ्या वाजत्यात तुमच्या, पण मरेल अशा एकदम कंटाळवाण्या, जसा आता जीव चाललाय किंवा अटॅक यायला लागलाय, नको वाजवायचं. कंजूसपणा हां, किंवा विनाकारण एखाद्याला कशाला रिस्पेक्ट द्यायचा आहे. आपलं जळलीलंच बरं आतली आत. जळगाव जिल्हा असू नाही तर नसू, आपलं जळलीलं बरं. म्हणून काही कुजट लोक आहेत जे हसत नाहीत, टाळी वाजवत नाहीत, चेहऱ्यावर प्रसन्न नसतंय, ते अटॅकनी लवकर मारतात. विठाला विठाला ज्ञानोबारायाला याकरता प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आता एक प्रश्न आहे, वारकरी संप्रदायातल्या पांडुरंगाचा आणि या परंपरेचा संबंध काय? हो, हे या संप्रदायाचं उपास्यच आहे. याला प्रमाण काय? तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, आदी उपलक्षणानं जगातले सगळे वैष्णव ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. प्रत्येकाने कुलधर्म कुलाचार मानलाच पाहिजे. आता मी कोणाच्या घरी गेलो मला माहिती नाही, परंतु एक घर दिसलं आणि त्याच्यावर मल्हार असा शब्द होता. मी अंदाज काढला या घरावर मल्हार शब्द का लिहिला, कारण या घरात त्यांचा कुलस्वामी कुलदैवत मल्हारी श्री मार्तंड असावा. कुलधर्म कुलाचार मानावाच लागतो. तुम्ही लंडनला जा, फ्रान्सला जा, कुठे अमेरिकेला जा, कुठेही जा, आपला कुलधर्म कुलाचार मानावा लागतो. भोसले कुलोत्तम आजही कुलस्वामींनी तुळजापूरचा आराधना प्रकार मानतात. घृष्णेश्वराचा सन्मान त्यांच्याच करवी आजही आहे, मानलाच पाहिजे. गणपतीच्या बाबतीत पेशव्यांना आजही मान सन्मान आहे का? त्यांनी कुलधर्म कुलाचार पाळला. कृपया मी राजकारण मांडत नाही, तो माझा विषय नाही, वेगळे अर्थ लावू नका. आमच्या बीड जिल्ह्यात स्वर्गीय गोपीनाथरावांच्या आधी त्यांचे मार्गदर्शक प्रमोदराव महाजन होते. तर ते राहायचे मुंबई, पुण्याला, दिल्लीला. राज्यसभेवर कधी खासदार वगैरे होते, परंतु ते एवढ्या वेळेतून वेळ काढून मराठवाड्यात आले की पत्नीला बरोबर घेऊन आंबेजोगाईच्या गावी जोगेश्वरी देवीचा कुलधर्म कुलाचार करत असत. कुलधर्म कुलाचार पाळला पाहिजे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते, पण त्यांनी त्यांच्या घरातला कुलधर्म कुलाचार पाळल्याची साक्ष मला आहे. स्वर्गीय शंकरराव चव्हाण राजसत्तेतले होते, पण कुलधर्म कुलाचार पाळला. स्वर्गीय बाळासाहेब एक ज्वलंत हिंदू विचाराची तोफ होती, परंतु एकवीरा देवीला ते विसरले नाहीत. नाथराया वारकरी परंपरेतले पैठणचे, पण त्यांची कुलस्वामिनी एकवीरा देवी. मी वारकरी परंपरेतला माळकरीच, परंतु माझा कुलस्वामी पूर्वाश्रमीचा खंडेराया आणि कुलदेवी जगदंबा ही मानली पाहिजे. राम सगळ्या जगाचं दैवत आहे, सगळ्या जगाचं, पण रामाचं कुलदैवत आहे सूर्यनारायण. आपल्यापेक्षा कोणीतरी मालक आहे, आपल्याला कोणी उद्गात आहे, प्रसवणार आहे, मार्गदर्शक आहे, याच्या जाणीवा सातत्याने आपल्या संप्रदायात असल्या पाहिजेत. मग पांडुरंगाचं नाथपंथाचं नातं काय? त्याला प्रमाण देतो, कुळे हे पावन कृष्ण नामे. निवृत्ती गहेनी कृपा केली पूर्ण, कुळे हे पावन कृष्ण नामे. मग कृष्ण विठ्ठल कोण? त्याचंही उत्तर देतो. गीता जेणे उपदेशिली तीही विटेवरी माऊली. कुरुक्षेत्रात मोहात पडलेल्या अर्जुनाला तत्वचिंतन सांगणारे श्री हरिकृष्ण परमात्मा द्वारकेच्या संपत्तीला, कॅबिनेट पदाला, सगळ्या गोष्टीला कंटाळले आणि पंढरपुरात आले आणि राज्यमंत्र्यात समाधानी झाले. नाही कळलं तुम्हाला? त्यांना जानाई मिळाली, मुक्ताई मिळाली, सखुबाई मिळाली, बहिणाई मिळाली, तुकोबाराय मिळाले, चोखोबाराय मिळाले, गोरबा काका मिळाले, आणि या सगळ्यातला कॅबिनेट लाल दिवा ज्ञानोबाराय मिळाले. आणि मग आलिंगन देऊन पांडुरंग परमात्मा तृप्त झाले, कृष्ण नाव त्यागलं आणि तो पांडुरंग झाला. याला एक कथा आहे बरं का. कृष्ण परमात्मा गायी सांभाळत असायचे, तेव्हा गायींच्या वासरांच्या कालवडीच्या पायाच्या खुरानं यमुनेच्या काठावरची माती उडत असायची आणि त्याचं आच्छादन कन्हैयाच्या सावळ्या तोंडावर व्हायचं. त्यामुळं लाडानं यशोदा मैया म्हणायची, देख दाऊ मेरा लला आज कन्हवा पांडुरंग ही दिखाई देता है, वही पांडुरंग होता है. विठाला विठाला देहोतीर
तीर्थक्षेत्र आहे, पैठण तीर्थक्षेत्र आहे, सासवड तीर्थक्षेत्र आहे, जेजुरी तीर्थक्षेत्र आहे, गाणगापूर तीर्थक्षेत्र आहे, नरसोबाची वाडी तीर्थक्षेत्र आहे, ऐका, तुळजापूर तीर्थक्षेत्र आहे, माहूरगड तीर्थक्षेत्र आहे, सप्तशृंगी माता तीर्थक्षेत्र आहे, ज्योतिबा कोल्हापुरातला तीर्थक्षेत्र आहे, त्रिंबक तीर्थक्षेत्र आहे, मुक्ताईनगर तीर्थक्षेत्र आहे, हे सगळे तीर्थक्षेत्र आहेत. पण वारकरी संतांच्या विश्रांतीचं माहेर जगाच्या पाठीवर कोणता असेल असा प्रश्न जर तुम्ही मला विचारला तर 2 माहेर आहेत. माझे माहेर पंढरी आहे भीमरीच्या तीरी. परंतु यालाही मोठं चिंतन आहे, पंढरीहुनी सोपे जनाचे हारावया पापे. मी तुम्हा सगळ्या जणींना विचारतो, तुम्ही माझ्यापासून फारच प्रदीर्घ लांब आहेत, पण अंदाजे तुमच्या चेहऱ्यावरनं मला कळेल की तुम्ही शब्दांना स्वीकारतायत. मानेचा कौल देणे म्हणजे शब्दांना स्वीकारणे असा त्याचा अर्थ आहे. काही माणसं किलोमीटरच्या दगडासारखी एवढी फीड असतात की गाड्या जाऊन आल्या तरी हलत नाहीत. त्यांना विठ्ठलही कळत नाही, रामही कळत नाही, कृष्णही कळत नाही, तत्वचिंतनही कळत नाही, वेदांतही कळत नाही, विनोदही कळत नाही. ते निवांत असतात, निवांत चिठेले. आणि अशा लोकांसाठी आम्हाला प्रयत्न करावा लागतो. वेगे हलवणी जागे करा देवराया. एसटीतली माणसं, बरणीतलं लोणचं आणि मंडपातले लोक हलवल्या विना जागा होत नसती. माझा अनुभव आहे, लक्षात. यांना हलवावं लागतं. म्हणजे काय? शाब्दिक मारा द्यावा लागतो. वैयक्तिक भांडण नसतं आपलं, पण कळण्यापुरतं तेवढं टोचावं लागतं, कानपिचक्या घ्याव्या लागतात, रागवावं लागतं, प्रेमाने प्रेमवात्सल्याचा भाव निर्माण करावा लागतो. तुम्हा सगळ्या जणींना मी विचारतो, सासरवाडी तुमच्या धन आहे, संपत्ती, वैडूर्य आहे, माणिक आहे, पाचू आहेत, बंगला आहे, PUP आहे, इशी आहे, गालीच्या आहे, सगळं आहे. पण मी शपथ घेऊन सांगा, तुम्ही बसल्या जागी एक दिवस का होईना आपल्या आईची, आपल्या भावाची, आपल्या वडिलांची, आपल्या माहेरातल्या लोकांची तुम्हाला आठवण येते की नाही? मला सांगा जरा, प्रामाणिकपणे सांगा, छातीवर हात ठेवून सांगा. केवळ माझ्यामुळं म्हणू नका की बुवांना आता मान हलवून दाखवायची म्हणून बाई हलवायला पाहिजे, असं नाही. अंतःकरणापासून सांगा. तुम्ही किती श्रीमंत असू द्या, पण लेकीला आठवण माहेराची येते की नाही मला सांगा. इथे मी संन्यास घेतलाय, मी मुलांच्या लग्नाला गेलो नाही, पण गावी जर गेलो तर गेल्या गेल्या आईच्या मांडीवर एक क्षण माझी मान टाकतो. सगळं मिळतं, पण सकल तीर्थांची धुरे जी एका माता पितरे. हे मातृत्व आणि पितृत्व मिळत नाही. नव्या पिढीला क्षमा मागून सांगतो, नवी पिढी बहुतेक कीर्तनात नसतीच, आणि त्यातली त्यात आज पुन्हा मॅच आहे. वाजलं म्हणजे विजय झाला वाटतं आपला. भारत माता की जय. आय एम व्हेरी इंटरेस्टेड यार. मला पण आवडतं, नाही असं मला आवडतं, पण आता माझी बॅटिंग इथे चालू आहे सध्या. हे माझं ग्राउंड आहे. मी षटकार करणार आहे, चौका देणार आहे, बॉल कॅच करायचं काम तुमचं आहे. विठाला चला, हा विषय कट. पुन्हा पूर्व विषय. आपल्या माहेरातल्या आठवण येते की नाही? इथे आठवण. आपण किती मोठे झालो तरी आपलं जन्मगाव आणि आपली आई आपल्याला आठवते की नाही? काटा टोचू द्या आई, कंबर दुखू द्या आई, ताप येऊ द्या आई, व्हेंटिलेटर लावू द्या आई, मृत्यूपंथ जवळ येऊ द्या आई. का? माहेरात तिच्या एवढं वात्सल्य जगाच्या पाठीवर कोणी करत नाही, कोणीच करत नाही. आम्ही जेव्हा आळंदीला आलो किंवा माझ्या आधीचे जे आले किंवा आमच्या नंतर जे गेले, तर शपथ घेऊन मान्य करायला हवं आहे, आपल्याकडं काय संपत्ती होती, काय होतं? एक पेन्सिल, एक पेन, एक पुस्तक, एक वही. तिथे गेल्यावर व्याकरण, मग भंडारकर, कुठल्या तरी संस्थेत राहायचं, ती संस्था झाडायची, काकड आरती करायची, हरिपाठाला पाठवलं की जायचं, पाठाला जाऊन बसायचं. अक्षरशत्रू काही DED, BEd, BPed, MCom, LLM नाही हो. अशिक्षित ग्राम्य लोक, गाई वासरं सांभाळणाऱ्या कष्टकरी वर्गातला समाज, बहुजन कोळगोत्रातला, अशी पोरं आळंदीला आली. संस्कार चा सुद्धा नाही. आजान वृक्षाच्या खाली बसली आणि ज्ञानोबरायाच्या भावार्थ दीपिकेवरती, ज्ञानेश्वरीच्या अक्षरावरती श्रद्धेनं फक्त बोटं फिरवली, तर त्या ज्ञानोबरायाने त्या विद्यार्थ्यांना वेदांताचे न्यायाचे वाचस्पती केलं. अजून काय द्या? आज माऊलींच्या कृपेनं आपण अब्जाधीश आहेत. आज आपल्याकडे गाड्या आहेत, बंगले आहेत, प्लॉट आहेत, रो हाऊस आहेत, धनकनक संपन्न आहेत. हे दिलं कुणी? हे आपल्या आईने दिलं. हे कुणी दिलं? तुकोबारायाने. हे कुणी दिलं? नामदेवरायाने. हे कुणी दिलं? निवृत्तीनाथ दादानी, जनाईनी, मीराईनी, मुक्ताईनी, बहिणाईनी.
समर्थानी या सकल संतांच्या आपल्यावरती कृपा आहे. सज्जन हो, श्रोते हो, कंटाळा आला की माहेर आठवतं. तसं प्रकरण नाथरायांच्या जीवनात घडलं. आई वडील गेले. नाथराय मूळ नक्षत्रावरचे. आजोबा आजीनं वयोवृद्ध कालात नाथांचा सांभाळ पालन पोषण केलं. पण नाथांना संपत्ती पायावर लोटंगण घालताना नाथांच्या एवढे श्रीमंत संत यादी सापडत नाहीत. सकल संतांचा हा राजा आणि स्वामी एकनाथ माझा निळोबार आहे. एवढी श्रीमंती आजही तुम्ही पैठणला जाऊन त्यांचे वाडे पहा. आजही संपन्न आहेत. 18 सोन्याच्या पिकदाण्या पुरणाची पोळी खाल्ल्यानंतर थुंकायला नाथांच्या वाड्यात होत्या. आणि ओट्यावर मृग बसत असत, त्याला मृगासन म्हणायचे. हत्ती वाघ असायचे. एवढी संपत्ती. देवगिरी किल्ला जवळ, परंतु मन लागलं नाही. गिरिजेला सांगितलं, धर्मपत्नीला, गिरिजा माझं मन पैठणात लागत नाही, मला माहेरात जावंसं वाटतं. गिरिजेनी बायकोनी विचारलं, माहेर तुमचं कोणतं? कुठे जाणार? आपेगाव आपलं गाव, जावळे आपलं आडनाव आणि पदवी कुलकर्णी. तुम्हाला नवीनच दिन सगळं मी हे. तुम्ही चाललात कुठे? माझ्याशी लग्न केलंय. गिरिजा तुझ्याशी मी पाणी ग्रहण केलंय खरं, पण माझी एक भावना सांगतो. आलीस तर तूही बरोबर होईल, ना आलीस तर मला अडू नकोस. मला परवाना दे. प्रपंचात कार्येषु मंत्री असं पद स्त्रियांचं आहे, मला जाऊ दे. गिरिजेनी परवानगी दिली आणि नाथांनी उत्तरी म्हणजे वस्त्र अंगावरती टाकलं. वैष्णवानी ब्राह्मणांनी विना कपड्याचं जीव नये, पूजा करू नये. उत्तरी वस्त्र आपल्या अंगावर असावं आणि देवाच्या पाया पडताना पळी म्हणा, फूल म्हणा, अक्षत म्हणा, कुंकू म्हणा आपल्याजवळ असावं. अरे अन्य धर्मातले लोक धर्म पाळतात, तुम्हाला तुमचा धर्म पाळायची लाज काय वाटती? का न धर्म पाळावा? धर्म पाळलाच पाहिजे. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाण पा. माझ्याकडे अमर शेख नावाचा एक पोरगा होता. तो बरोबर आझानच्या वेळेला गाडीतून उतरायचा, पंचा उपरनं लुंगी शेतात टाकायचा आणि परवरदिगा खुदाला अल्लाहाला प्रार्थना करायचा. तुम्हाला लाज का वाटती त्रिकाल स्नानाची? तुम्हाला का लाज वाटती आपल्या देवाच्या पाया पडायची? तुम्हाला बुक्का गंध टोपी घालायची लाज का वाटती? शीख संप्रदायातले लोक पाळतात. ख्रिश्चन बांधव त्यांच्या बायबलला प्राधान्याने मानतात. हिंदू धर्मातल्या ग्रंथावर टीका करायला तुम्ही परवाना दिला कोणी तुम्हाला? आपल्या धर्मावर निदान कोणी प्रहार केला तर तुम्ही सावध होत जा, ही तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे. निदान प्रार्थना आहे, एवढं तरी करा. नाथराय दरकोस दर मुक्काम करत करत पैठण शालिवाण शहर गोदेला नमस्कार करून सुचिलंकृत स्नान करून आळंदीच्या दिशेनं आले. आल्यानंतर विवरात म्हणजे समाधी स्थानात जायचंय, पण जागा दगडी सगळ्या मोठ्या मोठ्या हैदर तळखडा या दगडानं समाधी झाकलेली. आत जायचं कसं? नाथराय सिद्धेश्वराला प्रार्थना करतात. इंद्रायणीचं स्नान केलं, भागीरथीचं आचमन केलं, सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा मारली, आजान वृक्षाच्या खाली स्थिरावले आणि पांढऱ्या शुभ्र ढोवळ्या नंदीकडं आले आणि नंदीला प्रार्थना केली, बाबा जरा सरकलास तर मला जागा होईल. राजकारणात परमार्थात नेता उपनेता होताना नंदीलाच आधी जपावं लागतं. हे ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. हां, शिवालयात जाताना आधी नंदीन मग महादेव. नंदीला हात लावावा लागतो. जरा माझं पुढचं काम सुखात होऊ दे म्हणजे तो हलवतो. आणि असा एक नेम आहे सप्ताह करताना, दुर्जनम प्रथमं वंदे. ज्याला सप्ताहच आवडत नाही त्याच्या हातानेच विना उभा करावा, म्हणजे 7 दिवस तो राहतो. हा जुना नेम आहे. हां, बाकी काही नाही. आणि काही पाप नाही. चांगल्या कामासाठी असं करावं, काही पाप नाही. ते करणं धर्माचंच काम आहे. चला श्रोते हो, उठविला नंदी शिवाचा ढोवळा, नंदीला हलवलं, नंदीने कौल दिला आणि ज्ञानोबाराय समाधीच्या विवरामध्ये पोहोचले. ऐकताना पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर म्हणतात, माझ्या जीवनात आज मला माझी आई भेटली, आज माझे वडील भेटले, मला आज माहेरातलं सुख मिळालं. आणि जगाच्या पाठीवर श्रांत झालेल्या जीवाला सुखाचं माहेर एकमेव हे असल्यामुळे विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, या भूमीवर अलंकापूर, ते या भूमीवर
अलंकापूर ते या भूमीवर अलंकापूर तये स्थळी माझ्या जीवीचा उठेवा तये स्थळी माझ्या जीवीचा उठेवा टाळ वाजवा विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर तये स्थळी माझ्या जीवीचा उठेवा तये स्थळी माझ्या मी काय करील विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर आता जीवाचं माहेर आहे प्रपंचात आईचं गाव आणि विद्वान आणि हरिभक्त संतांचं माहेर आहे आळंदी विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर कुठे ते या भूमीवरी अलंकापूर याला आनंदवन अलंकापूर शिवपीठ असे 3 नावं स्कंद पुराणात मांडण्यात व्यासानी संकोच केलेला नाही असं पवित्र स्थान आहे आणि त्या स्थानामध्ये मी जाईल आणि अभिवादन करील कारण अभिवादनशीलस्य मोठ्यांना नमस्कार केल्यावर आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि मोठ्याची नावं घेतल्यावर पुण्य प्राप्त होतं गीता सज्जनांची नावे विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवरी अलंकापूर तिथे कोण आहे तयस्थळी माझ्या जीवीचा ठेवा आता तुम्हाला प्रश्न विचारतो लग्न झाल्यावर धर्मपत्नी मिळेल पण सखी मिळणार नाही पैसा अपार्टमेंट रो हाऊस साईडवर काम करताना कॉन्ट्रॅक्ट घेत असताना मित्र मिळेल पण जीवलग मिळणार नाही वाक्य माझे नीट ऐका बरं का बायको मिळेल पण सखी मिळणार नाही पुढचं वाक्य ऐका मित्र मिळेल पण जीवलग मिळणार नाही ज्ञानोबा आहे कोण आहेत सखा माझ्या ज्ञानेश्वरा कोण आहेत ते सखा सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम हे सुरुवात केली आहे सखा मिळत नाही सखा मित्रत्वात अर्थ द्रव्य पद पदवी आडवी आली की मित्रत्व संपल्या जातं पण जिथे अर्थ आडवा येत नाही पण पारमार्थिक अर्थ शिल्लक असतो त्याला सखा म्हणावं लागतं वाक्य कळलं तुम्हाला आणि जीवलग तोच असतो की जीवापेक्षा आपला प्राण आपल्यावर ओवाळून टाकत असतो त्याला जीवलग म्हणायचं सगळ्यांच्या प्रमाण पाठातलेत मला वेळ नाही आहे जीवीची या जीवा प्रेमभावाची या भावा काय प्रमाण आहे ते बहु आवडसी जीवा पासोनिया आपल्याला आपल्यापेक्षा परब्रह्म आवडलं पाहिजे आपल्याला आपल्यापेक्षा ज्ञानोबा आवडले पाहिजेत स्त्रिया जसं लेकराला लहान लेकराला 1.25 महिन्याचं 1.5 महिन्याचं 6 महिन्याचं लेकरू आहे त्याला शृंगार केलेलं कपडे लत्ते गंध पावडर काही कळत नाही पण त्याला ती नटवते आणि आनंद तिला मिळतो तसं देवाला नटवलं पाहिजे तुम्ही सगळ्या जणांनी आणि आनंद निर्माण केला पाहिजे सखा झालं पाहिजे जीवलग झालं पाहिजे तये स्थळी माझ्या जीवीचा ठेवा मी काय करील नमीन ज्ञानदेवा जाऊन या मी जाईल आणि अभिवादन करील नमनात वेदांतानं 3 प्रकरण मांडले तुम्ही शिकलेले असाल वस्तुनिर्देश आशीर्वाद आणि नमस्कार वेदांतास नमस्काराचे 3 प्रकरण आहेत तर जनसामान्यात निदान राम राम नमस्कार जय हरी हरिओम जय श्रीकृष्ण जय सियाराम शिव शिव हे म्हणावं का तुझ्यातला राम माझ्यातला राम एकच आहे याकरता राम राम ही जुन्यांची प्रथा आणि परंपरा यशस्वी परंपरा आहे फलदायी परंपरा आहे आत्मकल्याण करणारी परंपरा आहे मी जाईल आणि अभिवादन करील कारण तिथे माझ्या जीवाचा ठेवा आहे नमीन ज्ञानदेवा जावो निया आणि गेले नमन केलं आणि ज्ञानोबारांनी कृपा केली काय म्हणाले मी जसं गीतेवरती भाष्य ज्ञानेश्वरीचं लिहिलं तसं नाथा तुम्हाला माझा आशीर्वाद आहे तुम्ही पैठणात जाऊन काय करा श्रीमद भागवताच्या 11 स्कंद टीकेवरती मराठी भाष्य लिहा
आणि वेदांतन अवघड शब्द लोकांना कळत नसतील तर रंजन करून हसत खेळत नाचत गात उडी मारत टाळ पखवाजाच्या निनादात भारुड गा म्हणजे जनसामान्यांना अर्थ कळतील म्हणून नाथरायांनी भारुड लिहिली. गोपींचे भाव, विनुगीत, भ्रमरगीत, युगलगीत हे सगळे भागवतातले गीत मराठी गवळणीच्या रूपामध्ये नाथरायांनी लिहिले. शंकराचार्यांचा अद्वैत वेदांतातला आनंद लहरी ग्रंथ मराठी भाष्यकार केलं. हस्तामलक नावाचा ग्रंथ अद्वैत वेदांताच्या प्रक्रिया मांडणारा ओवीबद्ध केला. अभंग गाथाही लिहिली. म्हणून नाम याचा तुका आणि ज्ञानी याचा एका. मी नमन केलं, त्यांचा मला आशीर्वाद मिळाला, मी त्यांना नमस्कार केला. बर तिथे काही सामान्य नाही. काय तिथे सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती, 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 सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती. ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी, वटेश्वरी, वटेश्वरी तये स्तरी माझ्या जीविताओ बोला, माझ्या जीविताओ. तिथं दैवत काय? आता याला पॅरलल प्रमाण तुमच्या पाठातलं आहे. दैवताचे नाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, आळंदी हे गाव पुण्य भेगी भाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. या भागात वामन माऊलींनी ठाण्याच्या प्रभागामध्ये डोंबिवली भागात श्री सावळाराम बाबा म्हात्र्यांनी, आमच्या भिवंडी त्या जीवचंद्र वसई त्या प्रभागात शहापूरपर्यंत संत काशीनाथ बाबांनी, आमच्या महानंद बाबांनी वारकरी परंपरेची धुरा सांभाळली. त्यामुळे लोकांना दैवत ठाऊक झाली, आपलं महात्म्य आपल्याला कळायला लागलं आणि त्या स्थानात जाऊन ऊर्जा संप्रेक्षण व्होल्टेज मिळायला लागलं. काही जागेत ऊर्जाच असतील, त्या जागेतच जायला पाहिजे. एकाने मला विचारलं, पांडुरंगाचं मंदिर इथे असताना पंढरीत का जावं? अरे पंढरीतच जावं, कारण आहे ते शहर पोलीस स्टेशन आहे, हे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे. पण पुढचा ऐका आता, मी फिरकी घेणाऱ्या शब्दाची वकिलासारखी जागे राहा. शहर पोलीस स्टेशनमध्ये झालेली केस ही बीट अंमलदाराला ग्रामीण लेवलला समाप्त करता येते. तुम्हाला वाक्य न कळल्याबद्दल धन्यवाद देतो, कारण आम्हाला कळलेलं न कळलेलं तात्काळ कळतं. आपण पोलीस खात्यातले फर्स्ट ग्रेड, मोहरील, ठाणे अंमलदार, बीट अंमलदार, PI, API हे सगळे पदं. म्हणजे मी DEDचे तर पुस्तकं वाचलेत, क्रिकेटचे वाचले, तत्त्वज्ञानाचे वाचले, शेक्सपियर कास्मादी गार्डाय वाचला आणि पोलीस खात्याच्या भरतीचेही पुस्तकं UPC MPCचे वाचले. सांगता येत नाही कधी कुठे भरती व्हावं लागेल ते. इंडियन ॲक्ट पेनल कोड घटना माहिती असली पाहिजे, आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. केवळ बुवा म्हणजे गंध माळ एकादशी इथपर्यंत नाही, त्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज अपेक्षित आहे येणाऱ्या काळात. विठाला एका तरण्याबाण सायंटिस्ट विचारवंत पोराणी मला अडवला न म्हणा, तुम्ही पंढरी पंढरी सांगता, आळंदी सांगता, तिथेच काय पडलंय? म्हणलं बैस खाली, तुला समजून सांगतो. त्याला प्रयत्न केला, पण नास्तिक मतवाद्याची अवलाद असल्यामुळे नाही कळलं. तुम्हाला धर्म न मांडणाऱ्यांच्या परंपरेतला असल्यामुळे त्याला काही ते कळलं नाही. मी प्रयत्न केला, प्रयत्न माझा फिका पडला नाही, प्रयत्न मी केला, पण मी प्रयत्नात यशस्वी झालो नाही.
आणि 1.5 तासानं पुन्हा मी पुढे गेलो. फॉर एक्झाम्पल समजा मी कळवा ब्रिजपर्यंत गेलो, उदाहरणार्थ चाललंय बरं का, गेलो. किंवा मग आमच्या पुढे ठाण्याकडे गेलो, पुन्हा त्यांनी गाडी मला आडवी लावली. अरे महाराज पुन्हा भेटलात? म्हणलं हो. तुम्ही कुणीकडे? म्हणले जरा गाडी पंक्चर झाली आहे, गॅरेजला चाललो आहे. मला पंक्चर झाली तर मग गॅरेजला यायची काय गरज आहे? तो मला हवा भरायला. अरे मला हवा सगळीकडे आहे. दृष्टांत कळला नाही तुम्हाला? हवा सगळीकडेच आहे, मग त्या सेंटरवर भरायची गरज काय? ऐका, हवा सगळीकडेच आहे पण निर्गुण आहे. ऐकता का? परंतु सेंटरला ती संग्रहित सगुण आहे. तसं जगतात ईश्वर सगळीकडेच आहे पण तो योग प्रक्रियेनं जाणण्याची हिंमत आपल्यात नाही. त्यामुळे पंढरीत जाऊन सगुणच पाहायचं आहे. त्याचं उत्तर आहे लक्षात. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी. सगुण म्हणा, निर्गुण म्हणा, अगम्य अगोचर अनंत अमाप, काय पद लावाची ती लावा, पण श्रीहरी आपलाय ही भावना एक दिवस आपल्या हृदयात ठेवा. मी काय करील माझे जीवीची आवडी, पंढरपुरा कारण पांडुरंगी मन रंगले. गोविंदाचे गुण वेधल वेधले वो मन तयाची गुणी क्षणभर. आहा हा हा, एकदा का वेधलं, एक रूप झालं की अन्यत्र ते जात नाही, डिस्कनेक्ट होत नाही, तुटत नाही, रिजेक्ट होत नाही. मन एक तर जात नाही आणि गेलं तर परत माघारी येत नाही. काय? आळंदीत सिद्धेश्वर स्थान आहे. कोणतं स्थान आहे? तुम्ही प्रमाण दिलं, दैवताचे नाव सिद्धेश्वर. नामदेवरायांचा अभंग आहे ना, बरोबर आहे ना? तो बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? हा, आळंदी हे पुण्यभूमी, नामा म्हणे तया. हा, आणि विश्रांती घ्यावया नाथराय म्हणतात विश्रांतीचे स्थान, आणि नामदेवराय म्हणतात विश्रांती घ्यावया कल्पवरी. म्हणजे दोन्ही संतांच्या भूमिका स्वच्छ झाल्या. विश्रांती घ्यायची असेल तर आळंदीला यावं लागेल. मला कोकणातल्या लोकांचं एक कौतुक वाटतं. लग्नात वास्तुशांतीत जसं नटतात तसं इकडच्या माता भगिनी एका वस्त्रात, एका साडीत, एका नाटीत फुलं, गजरे, कपाळभर कुंकू, हिरव्या कंकणाचा चुडा आणि श्रीमंताच्या दागिन्याच्या सोन्याबरोबर एक सुंदर सुबक तुळशीची माळ घालता. त्याबद्दल तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडं. विदर्भातल्या, खानदेशातल्या, मराठवाड्यातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या दिंड्या आणि कोकणातल्या दिंड्या एका क्षणात कळतात. आमच्याकडं ज्ञानोबा, तुकाराम, भानुदास, एकनाथ. तुमच्याकडचे दिंड्या आलं की ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली माऊली तुकाराम. माऊली माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. माऊली माऊली तुकाराम. तुम्हाला मला काही मिळणार आहे त्यामुळे आपल्याला तर म्हणावं लागणं, हे म्हणू न म्हणू आपल्याला तर कष्ट घ्यावे लागतील. ते बिचारे काही सुरुवातीला हात वर करतात आणि खाली कधी आला त्यांनाही कळत. पण एक वाक्य बोलतो, विनोदाने बोलतो, मनावर घेऊ नका. जो करील माझ्या कीर्तनातील टाळ्यांची टाळाटाळी, मग या सप्ताहानंतर यमत्यास कवटाळी. आता यावर तुमची मर्जी. यमाशीच तुमचं मित्रत्व असेल तर मी काही करू शकत नाही. सिद्धेश्वर स्थान, कोणतं स्थान आहे? सिद्धेश्वर. तिथलं दैवत आहे. पंढरीत पांडुरंग दैवत आहे, ऐकताय ना? आणि आळंदीत सिद्धेश्वर. बघा ना, या सगळ्या वैष्णव संप्रदायातल्या संतांच्या समाधीजवळ महादेवाचेच लिंग आहेत.
माझ्याकडे यादी, कारण हरिहरा भेद नाही नका करू हा समीक्षा भाव संतांनी समाजाला प्रॅक्टिकली करून दाखवला. परंपरा आदिनाथाची पण गंध वैष्णवाचं, संप्रदाय शैवांचा पण भजन पांडुरंगाचं, बर संप्रदाय नाथपंथाचा पण कंठी तुळशी वैष्णवांची. हा साम्य भाव आपल्या संप्रदायाने दिला सिद्धेश्वर स्थान. आता त्याची उत्पत्ती आणि व्याकरण सांगत बसत नाही. सिद्ध ईश्वर, सिद्धेश्वर, ज्याच्या दर्शनात सिद्धता आहे. अजून एक कथा आहे शिवपुराणातली, प्रदीर्घ आहे, तुम्ही कंटाळून जाल आणि वेळेचा प्रतिबंध मला पाळावा लागेल. त्या घड्याळाप्रमाणे आणि माझ्या घड्याळाप्रमाणे 10:01 झाला आहे आणि 10:30ला शार्प कीर्तन संपवायची सूचना मला ग्रामस्थाच्या वतीनं एक्स व्यक्तीनं कानात दिलेली आहे. आणि जास्त वेळ कीर्तन करणं या काळात परवडत नाही. मी पैशामुळे म्हणत नाही. काहीला जॉईन प्रॉब्लेम आहे, मधुमेह आहे, काहींना गुडघ्यांचा त्रास आहे, काहींना मणक्यांचा प्रॉब्लेम आहे. विनाकारण लोकाला आपल्या कीर्तनात बऱ्याच वेळ बसवणं हे माझं पाप होईल. त्यामुळे मी तुम्ही संपवा म्हणण्याच्या आतच माझ्या पदाचा राजीनामा देणार आहे. अटलजीनं 13 दिवसात दिला तसा. विठाला हो, त्या सिद्धेश्वराच्या दर्शनाचा इफेक्ट काय? दर्शने मुक्ती, दर्शनानं मुक्ती प्राप्त होती. सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता. ॲट अ टाइम 4 मुक्ती प्राप्त होतात. हा त्या सिद्धेश्वराच्या लिंगाच्या दर्शनाचा इफेक्ट, परिणाम प्रतिपादन करण्यात आलेला आहे. शिवपुराणात, लिंगपुराणात मोठी कथा आहे. एकदा शंकर कर्पूर गौर झाले. कसे झाले? कर्पूर गौरम करुणावतारम. धवल शुभ्र झाले, पांढरे हिमवत म्हणजे बर्फासारखे किंवा कर्पूरवत कापरासारखे सुगंध दरवळायला लागला आणि धवल शुभ्र दिसायला लागले. आणि ते नाचत नाचत त्यांच्या डोळ्यातनं पाणी ठिपकलं, उजव्या डोळ्यातनं पाणी सांडलं. त्या पाण्यापासून जन्माला आला एक वृक्ष, त्याचं नाव रुद्राक्ष. आणि डाव्या डोळ्यातून पाणी ठिपकलं, त्यातनं उदयाला आला भद्राक्ष. भद्र म्हणजे कल्याण करणारा, अक्ष म्हणजे डोळा, आणि रुद्राक्ष म्हणजे शिव अक्ष म्हणजे डोळा. असे 2 वृक्ष उदयाला आले. त्या 3 मुखी, 2 मुखी, पंचमुखी, ज्याला ज्या देवाची उपासना करायची त्याने त्या मुखाचा सोन्या चांदीत नाही, तो तांब्यातच धारण करावा. कारण कॉपर आणि रुद्राक्षाचं जवळचं नातं आहे. रुद्राक्ष धारण केल्यानंतर एक मानसिक समाधान प्राप्त होतं. अभ्यासकाचं मत निसर्गोपचारामध्ये प्रतिपादन करण्यात आलेलं आहे. श्रोते हो, मग काय झालं? शिवजी नाचायला लागले आणि विराट स्वरूप धारण केलं. क्षमा मागतो, ह्या सगळ्या जणी बसल्यात आणि चित्रीकरण चालू आहे, त्यामुळं काही मर्यादा असते. त्यांच्या लिंग स्वरूपाचा आकार विस्फुरला आणि प्रदीर्घ मोठा झाला. तेवढ्यात ब्राह्मण स्त्रिया त्यांच्याबरोबर किंवा साध्वी स्त्रिया, वैष्णवांच्या स्त्रिया शिवजीबरोबर स्मरण करत करत डोलायला लागल्या. सगळे ऋषी स्नानाहून आले, कमंडलूतलं पाणी घेतलं आणि पाहिलं तर घरात आपल्या पत्नी दिसत नाहीत. गेल्या कुठे? प्रांगणात येऊन पाहिलं तर शिवजीबरोबर त्या नृत्य करत होत्या. हा कोण आला आणि या स्त्रिया असा व्यभिचार का करतात असा राग त्या काळातल्या ऋषी संतांना आला. त्यांनी कमंडलूतलं पाणी घेतलं आणि शाप दिला, तुझ्या लिंग शरीराचे छिन्न विच्छिन्न तुकडे सूक्ष्माती सूक्ष्म होतील, काही दिसतील आणि काही मायक्रोस्कोपीतनं सुद्धा विज्ञानवाद्याला कळणार नाहीत. अणोरणो याम महतो महीयाम. त्यातले काही कण पडले. त्यातला 12 ज्योतिर्लिंगासारखा प्रमुख कण जो पडला तो इंद्रायणीच्या काठावर पडल्यामुळे त्या स्थानाचं नाव आहे सिद्ध ईश्वर सिद्धेश्वर. सिद्धेश्वर स्थान, दर्शने मुक्ती आणि ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी. वटेश्वरी म्हणजे चांगदेव, त्याचं नाव वटेश्वर. का? वटवृक्षाखाली बसायचा म्हणून एक कारण. दुसरं कारण, तुपाची वाटी झाकून ठेवायचा आणि शिवलिंगाचा आकार नदीतल्या मातीला किंवा वाळूला देत असायचं, रेतीला. त्यामुळं वटेश्वर म्हणायला लागले.
आणि वर्तणूक त्याची प्रदीर्घ होती, त्यामुळं चांगा त्याला म्हणायला लागले. 3 चांगा आहेत, वटेश्वर चांगा, केशवदास चांगा आणि राऊळ चांगा. विलभाव्यांच्या महाराष्ट्र सारस्वतात हा त्यांनी विचार मांडलेला आहे. ग्रंथाचं वय 102 वर्षाचं आहे. आउट ऑफ प्रिंट आहे, ग्रंथ आता मिळत नाही. गुगलला सर्च केला तर त्याला झेरॉक्स पेपरवरती अक्षर स्वच्छ स्पष्ट कळत नाहीत, पण माझ्या अभ्यासातला तो ग्रंथ आहे. त्या 3 चांगा सांगितले. राऊळ चांगा हा महानुभाव बांधवांच्या परंपरेतला, ऐकता का. केशवदास चांगा हा पुणतांब्यातल्या मरुद्गण ब्राह्मण कुळातल्या केशवाचा पुजारी, आणि हा जो आहे तो वटेश्वर चांगा. या वटेश्वराला ज्ञान झालं. सिद्धेश्वर स्थान, दरुशने मुक्ती आणि ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी. यालाही मोठी कथा आहे. 14,000 शिष्य घेऊन चांगदेव तापीतीरावरनं आपल्या आळंदी तीर्थात आले. कोणत्या रस्त्यानं? वडगाव रस्त्यानं. आणि लोकाला ते म्हणाले घ्या आनंद, म्हणून गावाचं नाव पडलं वडगाव. घे नंद, घे आनंद. कळतंय ना, कळतंय ना. घे आनंद. मी प्रत्येक गोष्टीची समीक्षा करायला मला वेळ नाही, कारण मला तुम्हाला काय लागतं माहिती नाही. 2017ला का काही मी इथे आलो होतो, आठवतं एकदा मी आलो होतो, त्यानंतर येणं झालं नाही, वा काही कारणास्तव तारीख घेता आली नाही, किंवा मला निमंत्रण दिलं नाही. अशा 2-3 प्रकरणापैकी काहीतरी आहे. श्रोते हो, मायबापू हा आला वाघावर बसून. 14,000 शिष्य आहेत. मुंडमाळा म्हणजे मेलेल्या माणसांच्या कवटींना गळ्यात घातलेलं, विंचवांचे कुंडल आणि वासुकी नागासारखी हार गळ्यात, गजचर्म गुंडाळलेला आणि मेलेल्या माणसाच्या शरीराची झालेली चिता, रक्षा, भस्म, राख अंगाला लावून आलेला. उठा म्हटलं की मेलेले उठून बसायचे, पळा म्हणलं की पळायला लागायचे, मरा म्हणलं की श्वास बंद व्हायचा. एवढं त्याचं सामर्थ्य. आणि त्याला कळलं आळंदीला एक ज्ञानियाचा राजा, साधकांचा मायबाप कुणीतरी आहे, आपण जरा गेलं पाहिजे. आपल्यापेक्षा महाराष्ट्रात कोणाचं नाव मोठं होता कामा नये. राजकारणापासून परमार्थापर्यंत आणि समाजकारणापासून तर गाण्यापर्यंत सगळीकडंच हे प्रकरण आहे. फक्त नावं बदलू नयेत, इतिहास वेगळा आहे, पक्ष वेगळेत, संघटना वेगळ्यात, पंथ वेगळेत, पण प्रकरण मात्र हेच आहे. माझ्यापेक्षा नाव मोठं होता कामा नये. आळंदीला आला आणि ही वार्ता षट्कर्णो भिद्यते मंत्रहा चतुष्कर्णो स्थिरो भवेत, ही वार्ता सिद्ध बेटात मुक्ताईला समजली. कारण मुक्ताई साक्षात जगदंबा आहे, देवी आहे, भगवती आहे, जगज्जननी आहे, आपली सगळ्याची मात्र स्वरूप आहे, वेदाची जननी आहे. तिला कळलं आणि ती म्हणाली ज्ञानदादा मला असं कळलं की चांगदेव वाघावर बसून यायला लागला म्हणे, आता आपण कशावर बसायचं? दादा म्हणाले चिंता करू नको मुक्ते, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा. जाणत असे न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहरची न लगे. माणसांना सांगावं लागतं आणि न सांगता कळतं त्याला देव म्हणतात, आणि सांगूनही कळत नाही त्याला माणूस म्हणतात. व्याख्या सांगितली ज्ञानोबारायांनी. मुक्तीच्या तोंडावर हास्य आलं आणि तात्काळ सिद्धबेटातनं सोपान काका मुक्ताई ज्ञानोबाराय उठले आणि म्हणाले चल तुला यायचं ना भेटायला, चल. मी निघालो. उत्तरी पंचांगावर टाकला, खाली एक गुंडाळीलं वर एक गुंडाळीलं, यापेक्षा दुसरं काही ऐश्वर नव्हतं. सिद्धबेटातली पर्णकुटी होती. रातकिडे ओरडत होते, श्वापद किंचाळ्या फोडत होते, काळकभिंद इंद्रायणीचं पाणी होतं. आणि त्या काळात सगळ्या आळंदी आणि सगळ्या लोकांना त्रास देऊन जीवन कंटाळून सुसाट करावं असं आपल्यासारख्याला त्या काळात वाटलं असतं. परंतु ते ज्ञानोबाराय होते, धैर्याचा महामेरू, निश्चयाचा सागर आणि सुखाचा सिंधू. ते मात्र डगमगले नाहीत. संकट येतात आणि जातात. प्रवास म्हटलं की गतिरोधक येतच असतो, खड्डा येतच असतो, कधीतरी ॲक्सिडेंट होतच असतो. म्हणून काही माणसाने जीवन यात्रा बंद करायची असते काय, हे चलतच असतं. न डगमगता पथाला समोर जातो त्याला पुरुषत्व म्हणावं लागतं. लक्षात धरा तुम्ही, हे पुरुषत्व आहे. ज्ञानोबारांनी प्रार्थना केली आणि सांगितलं मुक्ते चल, निघालोय. सोपाणा चल. एक भिंत होती मातीनं बांधलेली, दगडा गोट्यांची चिऱ्यांची. ऐकताय ना तुम्ही? मातीनं लेपलेलं घर. मी यायचो कोकणात, त्या काळात कौलाची घर असायची. आता खूप डेव्हलपमेंट झाली आहे, सुंदर झालंय.
आणि त्या मातीच्या भिंतीला सांगितलं RCC सुद्धा नाही हा, एकसंघ झालेली, स्टील लोखंड रॉड काही नाही, मातीची भिंत आहे, त्यात दगडगोट आहेत, त्या हलू शकतात, हल्ले तर पडू शकतात. धरणी कंपानं कित्येक लातूर जिल्ह्यात किल्लारीला घरं पडले, खालचे घरं वर गेले, वरचे मंदिरं खाली गेले, वरचे माणसं खाली गेले, अवघड आहे. परंतु त्या भिंतीला रिक्वेस्ट केली आणि म्हणाले, बाई हे मेदिनी, हे धरित्री, हे धरा, हे लक्ष्मी पत्नी, नमस्तुभ्यम, तुला माझी प्रार्थना आहे. समुद्र बसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शं क्षमस्व मे. दादांनी हे लिहिलं बघा प्रार्थना प्रीतीमध्ये संध्या करताना. श्रोते हो, तात्काळ भिंत निघाली. डुलत डुलत राजानं अंबारीत हत्तीवर बसून निघावं किंवा कुंभमेळ्यात महामंडलेश्वरानं शाही स्नानाला थाटात निघावं प्रयागमध्ये. तद्वत ती भिंत निघाली आणि निघाल्याबरोबर मुक्ताईला माऊली म्हणाले, काही चिंता नाही ना, बसलीस ना, घट्ट बैस, काकाला पकड. ती म्हणाली, दादा भिंत? हो, इथं व्होल्टेज लागत नाही, इथं सप्लाय लागत नाही, ऐकताय ना, इथे वायर कनेक्ट लागत नाही, इथे CTS किंवा फेक्जिबल लागत नाही, इथं व्होल्टेज लागत नाही, इथे सौर ऊर्जा प्रकल्प लागत नाही, इथे पेट्रोल डिझेल इंधन लागत नाही. मग काय लागतं? अगं मुक्ते, मी योगी नाही, मी कोण आहे? योग्यांची माऊली आहे बाळा. नाही वाक्य कळलं तुम्हाला? योग्यांना आपलं अंग जमिनीपासून 1 फूटभर वर करता येतं, आकाश मार्गानं गमन करता येतं. टाळ पखावज नसताना सुद्धा ध्यानधारणेत त्याला स्वर आणि झंकार ऐकायला येतो. ही हठयोग प्रदीपिका नावाच्या ग्रंथात योग प्रक्रिया प्रतिपादन करण्यात आलेली आहे. ज्ञानोबा योग्यांची माऊली, योगी जाऊ द्या, नथिंग, माऊली आहे, आई आहे, तिला सगळं माहिती आहे. त्यामुळे मला ही भिंत चालवता येते, चिंता करू नकोस. चलत चलत भिंत आपल्या 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 हल्लीच्या वडगाव पथापर्यंत गेली. गेल्यानंतर चांगदेवांच्या नाड्या ढिल्ल्या झाल्या. ऐकताय ना तुम्ही? अरे बापरे. आणि शिष्य जय जयकार करायचे, राजाधिराज महाराज योगीराज चांगदेव महाराज की ज्ञानोबराकडे जय जयकार करायला कोण नव्हतं, विरोधकच सगळे आळंदीतले डुंकून पाहत होते. मजा आएगा, आता मजा येईल, आत्ता मजा येईल. काही विप्र म्हणायचे, आता कळेल हं काय होईल ते. प्रत्येक जण काही साधू संत त्या काळातले सगळेजण टीका टिप्पणी करायचे, आता कळेल, आता कळेल. काय कळेल? भिंत चालायला लागली, चांग्या वाघावरनं उतरला, शिरसाष्टांग प्रणाम केला आणि त्याला कळेना. कोरा कागद घेतला, श्रीमान लिहावं, हरिभक्त लिहावं, परमपूजनीय लिहावं, चिरंजीव लिहावं, राजाधिराज लिहावं, काय लिहावं कळेना. कोरा कागद घेतला आणि मुक्ताईच्या हातात दिला. मुक्ती हसली म्हणाली, दादा एवढ्या वर्ष जगला, वाघावर बसून आला हा समोरचा, पण कोराच आहे रे अजून. नाही कळलं तुम्हाला? ज्ञानोबाराय म्हणाले, कोरा असलं तर हसू नकोस, कोऱ्यावर काहीतरी लिहिता येतं, चिडबिड किल्ल्या कागदावर काही लिहिता येत नाही. बघा ना, म्हणजे सकारात्मक विचार कसा आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन विचार बघा ना कसा आहे, काही हरकत नाही. मग स्वस्ती श्रीवटेशू जो लपवणी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी 65 ओव्यांचा प्रबंध शिवपीठात ज्ञानोबारायांनी हा PhDचा प्रबंध लिहिला आणि चांगदेवाच्या हाती दिला. चांगदेवांचं वचन आहे, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा 1400 वर्ष जगलीला चांगदेव मान्य करतो की मुक्ताई माझी आई आहे आणि गुरु आहे, हा तुमचा सन्मान आहे. कालच महिला दिन झालाय, कालच झालाय, हा तुमचा सन्मान आहे. 1400 वर्ष जगल्या चांग्याला मान्य करावं लागलं की मी लहान आहे आणि मुक्ताई माझी आई आहे. वटेश्वर ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. 10:15 वाजलेत, 15 मिनिट शिल्लक आहेत. प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष म्हणजे काय, म्हणजे काय? 84 सिद्ध राहतात, त्याची यादी माझ्या पाठ आहे. माझ्याकडं 84 त्रिक यादी आहे. एवढे साधू आळंदी त्या काळात राहत होते. 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा असं ते गाव.
आणि प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. व्हॉट मीन कल्पवृक्षात असा प्रश्न जर एखाद्या एज्युकेटेड मुलीने मला विचारला तर निरुत्तर व्हावं लागेल. तर त्याचं उत्तर असे, पिंपळालाच कल्पवृक्ष पदवी या युगात देण्यात आलेली आहे. पिंपळाला कल्पवृक्ष का म्हटलं? भार्गव संहितेतला मंत्र ऐका, उगी बाजारातल्या कथा नाही. अभंग त्याची भूमिका पॉइंट टू पॉइंट. मूलतो ब्रह्मरूपाय, मध्यतो विष्णुरूपिणे, अग्रतः शिवरूपाय, अश्वत्थाय नमो नमः. निसर्गोपचारात वृक्षात देव कसा आहे हे आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला शिकवलं. आणि पर्यावरण मंत्री आता सांगतात, झाडे तोडू नका, कत्तली करू नका, वनचरांना प्राणी माना, हे तुम्ही आता सांगता. संतांनी 11व्या-12व्या शतकापासूनच सांगितलं. याच्या जाणीवा पत्रकार बांधवांना, मीडिया तंत्राला, सगळ्या तुम्हा सज्जनांना असाव्यात. मूलतो ब्रह्मरूपाय, पिंपळाच्या मुळाला ब्रह्मदेव, मध्यतो विष्णुरूपिणे, जिथे फांद्या फुटतात तिथं ब्रह्मा विष्णू, आणि अग्रतः शिवरूपाय, अग्र म्हणजे पुढे, अग्रे म्हणजे पुढे, टोकाला समोर, विष्णुरूपाय अश्वत्थाय नमो नमः. म्हणून तुकोबराय म्हणाले, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, आमची आई सेवल, आमची आई सेवल, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. सोन्याचा म्हणजे काही पण शंका तुम्हाला येईल. काही म्हणतील, अगं बाई एवढे वर्ष आपण गेलो, तिथले 2-3 पानं आणले असते 2 बंगले झाले असते. सोन्याचा पिंपळ काय, त्याला वाच्यार्थ लक्षार्थ कळला पाहिजे. सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ. एका कीर्तनात मी खूप प्रेमात आलो. पिटी वादक वाजवणारे चांगले टचिंगला होते. त्यांना मंद्रसप्तक, मध्यसप्तक, तारसप्तक, दैवत, तीव्र, ऋषभ हे सगळं गांधार कळत होते. त्यांना मी म्हणालो स्वर द्या. त्यांनी स्वर काढला आणि माझ्या हातात दिला. नाही कळलं तुम्हाला? डॉक्टर म्हणाले, मुलाला, तुझ्या आईला म्हणजे म्हातारीला हे औषध कळलं का? हलवू न दे. नाही कळलं तुम्हाला? अरे बाटलीतलं औषध हलवून दे का म्हातारीला हलवून दे? तो आला म्हातारी गदगद 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 हलवली. जशी हलवली तशी अर्ध्या तासाने त्या वाड्यातून हलवली, हलवली गेली ती. वाच्यार्थ लक्षार्थ कळला पाहिजे. अंगात शर्ट घाला, मग अंग फाडून शर्ट आत घाला. कळवा ब्रिज वरून या, वरून काही विमान आहे माझ्याकडे, त्याच्या जवळून या असा त्याचा अर्थ असतो. वाच्यार्थाला क्षमा मागतो. एज्युकेशन शाळेतलं वेगळं आणि संत वाङ्मयाचा अर्थ कळणं वेगळं. जीवाचं रान करावं लागतं तेव्हा अर्थ कळतात. मला अजूनही नीटनेटके अभंगाचे अर्थ कळलेले नाहीत. अजूनही काहीही समजलेलं नाही आहे. श्रोते हो, असा हा कल्पवृक्ष आहे. तयासी घडता नित्य प्रदक्षिणा आणि पार नाही पुण्यावास स्वर्गी. म्हणून ज्ञानोबरायांच्या मातेनं 1.25 लाख प्रदक्षिणा आळंदीतल्या पिंपळाच्या पाराला मारलेल्या होत्या. का? ऑक्सिजनचं प्रमाण उत्तम मिळतं हे त्यातलं विज्ञान असल्यामुळे, तंतुसोट मुळांच्या अर्कानं रोगनिवृत्ती होते हे आयुर्वेदाचं ज्ञान असल्यामुळे पिंपळाला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. बरं, तयाशी घडता नित्य प्रदक्षिणा पार नाही पुण्यवास स्वर्गी. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. 15 मिनिट शिल्लक आहेत. इंद्राणीचा इतिहास काय? आज आळंदीत अवस्था अत्यंत बेकार आहे आणि रेकॉर्डिंग करणाऱ्या, व्हिडिओ करणाऱ्या मला त्या यूट्यूबवाल्यांना रिक्वेस्ट करायची आहे, ही क्लिप माझी एडिट करून तात्काळ व्हायरल सगळ्या विश्वात करा. आळंदीतलं पाणी आत्ता पिण्यास योग्य नाही. आळंदीतल्या पाण्यानं आचमन करता येत नाही. आळंदीच्या इंद्रायणीचं पाणी डोळ्याला लावता येत नाही. आमच्या विद्यार्थी कालखंडाच्या कालावधीमध्ये 3 वेळेला स्नान करता येत असायचे.
आणि जयराम बाबा, वंदनीय माधव बाबा हे जेव्हा विद्यार्थी होते तेव्हा माधुकरी मागून आणल्यानंतर माधुकरीचं ताट हे इंद्रायणीच्या पाण्यात बुडवत असत, म्हणजे त्यातला तिखटपणा, त्यातला खारटपणा, तिथला गोडपणा निघून जावा आणि फक्त विदाऊट ऑइली, फक्त बॉइली म्हणजे उकळलेलंच अन्न आपल्या सात्विक पोटात जावं, हा त्या काळातला महत्त्वाचा प्रश्न असावयाचा. आज एवढं प्रदूषण त्या पाण्याचं आहे, केमिकल, कंपन्या, त्यातून सांडलोटीचं पाणी, आउटलेटचं पाणी, संडास बाथरूमचं पाणी त्या तीर्थात आल्यामुळे इंद्रायणी स्वच्छता अभियान करणं वारकऱ्यांचं उत्तरदायित्व आहे, संस्था चालकांचं उत्तरदायित्व आहे, समस्त ग्रामस्थांचं उत्तरदायित्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची माझी प्रार्थना या मीडिया तंत्राच्या माध्यमातनं मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या 2 उपमुख्यमंत्र्यांना आहे आणि पर्यावरण मंत्र्यांना आहे की शक्यतोवर महाराष्ट्रातल्या, भारतातल्या सगळ्या देवालयातल्या नद्या स्वच्छ व्हाव्यात, ही तुम्हा सगळ्यांना माझी प्रार्थना. तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, इंद्रायणीतलं पाणी अंगावर घेतल्यावर फंगल इन्फेक्शन होतं, गजकरण नायटा होतो, स्किन स्पेशालिस्ट तत्ववेत्यांना लिक्विड, पावडर, टॅबलेट देऊ नये, अंगाची खास थांबत नाही. पण त्या काळात त्या पाण्याचं महत्त्व आहे. त्या इंद्रायणीला म्हटलेले अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. त्या काळात कशी होती? अमृतमय. त्याची मोठी कथा आहे स्कंद पुराणातल्या सह्याद्री खंडात. ती कथा अशी आहे, शंकर आणि पार्वती ध्यानधारणा करत होते. अचानक शंकर उचले आणि राम कृष्ण हरी जप करायला लागले, नाचायला लागले, गजचर्म होते, एक एक वस्त्र, प्रावर्ण, गळ्यातल्या माळा गळून पडल्या. शंकराने त्रिशूळ रोवला. रामकृष्ण हरीचं भजन शंकर करत असताना आकाशमार्गानं इंद्र चालला होता. कोण कोण म्हणजे विमानातनं इंद्र जाताना इंद्र हसला. काय भोळा बाबा आहे हा, कपडे उघडेत बरं का. सदाशिव सर्व वरदाता दिगंबर हो तो ऐसा हो. दिगंबर दिग्दिशाच आहे अंबर ज्यांचे असे जे ते दिगंबर. विवस्त्र नाच म्हणजे आखाड्यातले नागा असतात तद्वत नाचायला लागले. त्याला एवढं कळत नाही की बायको शेजारी पार्वती. वारे वा देव. कोण म्हटलं? देवांचा राजा इंद्र. इंद्र हसलीला पार्वतीला कळलं ती देवाचीच अर्धांगिनी ना. शिवायई सततन्न महा. साक्षात जगदंबाय भगवती गौरी आहे ती. तिला ते कळलं. तिला राग आला. ती म्हणाली, मेल्या वर्ण चाललास आणि माझ्या भजन करणाऱ्या भोळ्या भाबड्या वैष्णव वारकऱ्याला हसतोस काय? त्याचं कारण आहे ना, त्याचं कारण आहे ना, जगातला सगळ्यात मोठा वैष्णव. वैष्णवानाम यथा शंभू. शंभू म्हणजे आदिनाथ गुरु. शंकर माझ्या वैष्णवाला हसलास काय? मेल्या तुझ्या अंगाचं पाणी होईल. ऐकताय ना? बर्फ वितळावा हिमालयात, तसं इंद्राचं अंग वितळलं, त्याचं पाणी व्हायला लागलं. पण त्याने पुन्हा प्रश्न विचारला, आता माझा उद्धार कसा होईल? पार्वती म्हणाली, माझ्या सिद्धेश्वरावरती जेव्हा तुझ्या पाण्याची धार धरल्या जाईल आणि ज्ञानोबराच्या समाधी जवळून तू वाहशील तेव्हा तुला अमृतमय पदवी प्राप्त होईल. इंद्र आयणी, इंद्राची आयणी पाण्याच्या रूपात वाहायला लागली म्हणून अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. भागीरथी आदी करुणी तीर्थराज ऐशिया स्थळी समाधी ज्ञानदेव. एका जनार्दनी ठाव अलंकापूर. हारावाले, बुक्क्यावाले, शालीवाले, ट्रॉफीवाले इकडे या विठोबा.
मला या गावापर्यंत या शहरापर्यंत महानंद बाबांचे सुपुत्र श्री शाळीग्राम पाटील काल्हेरकर आणि श्री तुषार महानंद पाटील काल्हेरकर इथपर्यंत घेऊन आल्याबद्दल मनपूर्वक त्यांचं मी स्वागत करतो. पेटी वादक नाना कार्यकरांची ओळख आहे, जगदीश बुवांची ओळख आहे. मला भजनाची प्रचंड आवड आहे, पण समय येईन तसं वागावं लागतं. वेळ संपला आहे. शहरातल्या लोकांचं शेड्यूल एवढं बिझी आहे की त्यांना क्षणाची सुद्धा फुरसत नाही. त्यामुळे 10:30 वाजेपर्यंत हे लोक बसलेत. आपल्यावर उपकार आहेत त्यांचे सगळ्यांच्या लक्षात धरा. येणारा काळ असा आहे, कीर्तनकाराला वादकाला काही देऊन बोलवावं लागतं. निवृत्ती वा बरं का दोडीकर, असा काळ येईन कालांतराने की आपल्याला म्हणावं लागेल ऐकणाराला 1000 घे पण माझं ऐक, तरी तो म्हणेल वेळ नाही. हे कीर्तन या रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. तरुण तरुणी गावातले सगळे लोक मतभेद पक्षभेद संघटनाभेद बाजूला सारून वारकरी परंपरेचा दिव्य भव्य सोहळा प्रतिवर्ष आपण करत आहात. मी महाराष्ट्रभर सांगेल की या पवित्र मातीमध्ये मी पांडुरंग परमात्म्याचं एवढं रेखी व चोखी व मंदिर पाहिलं की तुम्ही जाऊन दर्शन घ्या आणि पंढरपूरचाच आनंद तुम्हाला प्राप्त होईल. असं हे मंदिर आहे. समस्त ग्रामस्थ सज्जनांना हे कीर्तन समर्पित. ऐशी या स्थळी समाधी ज्ञान देव, ऐशी या स्थळी समाधी ज्ञान देव, स्थळी समाधी ज्ञान देव, या स्थळी समाधी ज्ञान. एका जनार्दनी ठाव अलंकापूर, अलंकापूर, तये स्थळी माझ्या जीवेचा ओठेवा, तये स्थळी माझ्या जीवेचा ओठेवा. ठाव अलंकापूर, एका जनार्दनी ठाव अलंकापूर, तयस्थळी माझा देवो देव, तयस्थळी माझा विचार ठेवा. नवीन ज्ञान देवा जावो निया, जावो निया, जावो निया. नवीन ज्ञान देवा, नवीन ज्ञान देवा जावो निया, तये स्थळी माझ्या जीवीचा ठेवा, तये स्थळी माझ्या जीवीचा ठेवा. नवीन नयन देवा जावो निया. वा निवृत्ती बुवा दोडीकर. नवीन दान
देवा जाऊनिया ज्ञान देवा जाऊनिया दय तरी माझा गीता पुन्हा एकदा तरुण बांधवांना, तरुणींना, माता भगिनींना, बसणाऱ्या श्रवण करणाऱ्या सर्व समाजाला, दोन पखावज वादक, माझे पीटी मास्तर, चोपदार, विणेकरी, टाळकरी, आयोजक, ट्रस्ट विश्वस्त या सगळ्यांच्या चरणी माझं वाक्पुष्प समर्पित करून आजच्या कीर्तन सेवेला आम्ही विराम देतो. अरे कुणीतरी काळजी घ्या, बिचाऱ्यांना गरम लासेल, पंखे लावा जरा. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती. विठ्ठल जय विठ्ठल म्हटलं की पुंडली फडाप्रमाणे होईल, विणेकरी येतील. विठ्ठल जय जय पुंडली कवरदा रामकृष्ण हरी. इथे या ना सर, इथे या ना. हा माईक छान आहे. यातला एक गुळाचा खडा मी खाऊ का? भूक लागली.